नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र सारंग घडलेला सगळा प्रकार चौघांना सांगतो की मी तिथे गेलो होतो तेव्हा आईने मला ओळखलं नाही. त्यानंतर तुम्ही मला आई काय म्हणता आहात, कोण आहात तुम्ही, असं म्हणून आता सुमित्रा आरडाओरडा करते. तर दुसरीकडे सारंग त्याची ओळख तिला दाखवतो. त्यामुळे आता ती खूप खुश होते. घडलेला सगळा प्रकार सारंग तिला सांगतो. त्यामुळे आता इकडे सारंग म्हणतो की मी एवढं सगळं सांगून सुद्धा आई अजूनही शहाणी झाली नाही, अजूनही तिची बाजू घेते आहे. या गोष्टीचं मला नवल वाटतं आहे. तर दुसरीकडे मात्र तिथे सुमित्रा पोहोचते आणि सुमित्रा सांगते की आता शहाणी झाली आहे, पण ती पण खूप. कारण मला माहिती आहे, जेव्हा मला सारंगने सांगितलं की ती काय वागली आहे तेव्हा असं वाटलं की दोन तिच्या मुस्काडात द्यावा, पण असं करून काहीच होणार नाही, कारण ऐश्वर्या त्याच्या पलीकडे गेलेली आहे. आणि हे ऐकून मात्र आता जानकी, ऋषिकेश सोबतच अवंतिका आणि सुमित्रा प्रचंड खुश होतात. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की सुमित्रा म्हणते, जानकी तू आता ऐश्वर्या विरुद्ध शंख फुकायला घे. पुढचं तिचं महाभारत कसं घडवायचं ते मी बघते. त्यानंतर मात्र आता रणदिवे कुटुंब एकत्र येऊन आता ऐश्वर्याची वाट लावण्याचा प्लॅन करतात. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.